तर विषय असा आहे पब्लिक की आम्ही चाललेलो पंढरपूरला एका फंक्शनसाठी. बाहेर तर लवकर पडलेलो पण पोचायला 2 वाजला आम्हाला. भक्त निवास मध्ये स्टे केला. पब्लिक बघा, पब्लिकला झोप आली. ही आपली गुंडी आणि संतोष भाई. आम्ही रूम बघायला चाललोय. एंट्रीलाच मग असं कपाट दिले, सगळे स्वच्छ होते एकदम रूम टापटीप. 5 जणांसाठी सेपरेट 5 बेड होतं. कशा रूम डेंजर आहे का नाही. गाडीमधलं मग साहित्य सगळं पब्लिक घेऊन चाललेलं. एक 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 साहित्य घेतलेलं प्रत्येकानं. सकाळी लवकर उठून आलोय. रामाधर्माच्या पारी देवाचं दर्शन घेऊया म्हणलं म्हणून लवकर गेलेलो. पण संडे असल्यामुळे पब्लिक लय होतं आणि कार्यक्रमाला पण जायचं होतं म्हणून मुखदर्शन घेतलं. भावा आपल्याला शिकवायला बघा बुटाच्या लेस कशा बांधायच्या ते. हॉलच्या एंट्रीला मस्तपैकी नामकरण सोहळ्याची रांगोळी काढलेली होती क्वालिटी. हॉल मधलं पण डेकोरेशन सगळं झालेलं होतं. लाइटिंग बिटिंग एसी चालू केलेला. स्टार्टरला मग काय गोबी मंचुरी होती. हार्दिक भाऊ सुट्टी दी ना होती त्याच्यामुळे एवढं काय वाटत नव्हतं. परत आता अजून एक बाळ झालं म्हटलं की थोडीशी अजून जास्त जबाबदारी वाटली. स्त्रियांना घर आणि नोकरी सांभाळण्याची दैवी शक्ती असते असं माझं मत आहे. आणि पहिल्यांदा वैद्य होती तेव्हा मी ऑफिस सांभाळून घर सांभाळलेलं आहे. त्यामुळे त्याचा काही मला फरक जाणवत नाही. आणि मुलगी माझी अगोदरच मॅच्युअर आहे खूप. तिनं मला खूप मदत करते आणि तिच्यासोबत हा प्रवास सोपा होतोय. कार्यक्रम संपला. पब्लिकला लई भूक लागलेली. पब्लिकला बुक्का पाडला जेवणावरती. दुसऱ्या दिवशी कामावर जायचं होतं म्हणून पुण्याला येण्यासाठी बाहेर पडलो आणि आजचा ब्लॉग इथंच संपूया.